नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवली होती भेळ. ती काय एकदम साधी आणि सोपी असते आणि सगळ्यांनाच माहिती कशी बनवतात. पण म्हटलं चला मी आज बनवली तर शेअर करूया तुमच्यासोबत. त्यासाठी एकदम घरगुती वस्तूंचाच वापर केलेला आहे, जसं की कांदा, टोमॅटो, फरसाण आणि थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू. त्यात थोडीशी नवीन चव यावी आणि नवीन काहीतरी ट्राय करावं यासाठी मी यात घेतले होते साधे मुरमुरे न घेता बाजरीचे मुरमुरे जे येतात ते मी यूज केले होते. हे इझिली कुठेही अवेलेबल होतात. डीमार्टमध्ये वगैरे पण हे भेटतात. आणि त्यामध्ये थोडेसे लाल तिखट, त्यानंतर थोडासा चाट मसाला, थोडासा मॅगी मसाला, मीठ असं सगळं ॲड करून घेतलं आणि त्यात मग फरसाण ॲड केलं. या रेसिपीज साध्या सिंपल जरी असल्या ना तरी प्रत्येक चॅनलचा प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं असतं. म्हणूनच मला असं वाटलं की चला शेअर करूया तुमच्यासोबत आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यात नंतर मी कांदा ॲड केला, टोमॅटो ॲड केला आणि थोडीशी कोथिंबीर, जी की माझ्याकडे खूपच कमी होती तेवढी मी टाकून घेतली आणि वरून छान असा लिंबू पिळून घेतला आणि मग मिक्स करून घेतलं. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्हाला नोटिफिकेशन तर मिळेलच आणि त्याचप्रमाणे छान असे वेगवेगळे पदार्थ पण बघायला मिळतील. चला तर मग रेडी आहे भेळ. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चटपटीत तुम्ही तुमच्या मुलांसोबत एन्जॉय करा. धन्यवाद.